नाव ऐकल्याबरोबर आम्हाला आनंद वाटतो. जसं म्हणेल तसं ध्वनी काढावा, सगळ्याला समजून घ्यावा, ह्यात तर खरा पापाचा मोठा बनतो. काय सुंदर वागिला. मी सांगत होतो काय, संत भेटले नसते तर देव या ठिकाणी आला नसता. संत आहेत म्हणून देव या ठिकाणी आला. मग संतांची मांड्याने माझा सज्जन माबाप हो 11व्या शतकापासून चालू झाली. ते कुठपर्यंत वारकरी संप्रदायाला माहित आहे या 16व्या शतकापर्यंत. 11व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत वारकरी संप्रदायाला सगळ्या संतांची मांड्याने माहित आहे या. पण तुकोबाला वैकुंठाला गेला, निळोपराने प्रमार्थ केला, बहिणाबाई पताका झाल्या. पण पुन्हा वारकरी संप्रदाय कसा वर आणायचा म्हणून भगवान शंकराला काळजी पाहिजे. भगवान शंकराने 18व्या शतकामध्ये माझ्या सद्गुरु संत बाळूमामाच्या स्वरूपामध्ये मयप्पन सुंदराच्या पोटी जन्म घेतला. हा अवतार मामांचा म्हणजे कोण तर भगवान शंकराचा. नमो नमः नमो साक्षात भगवान शंकराचा अवतार म्हणजे माझे सद्गुरु संत बाळूमामा. या मामांचं कार्य जे पूर्वीच्या संतांनी जे केलं तेच कार्य माझ्या मामांनी केलेलं आहे. निवृत्ती दादा असो, सोपान काका असो, ज्ञानोपर असो, मुक्ताबाई असो, बहिणाबाई असो, धनबाई असो, नामदेव असो, आरांचे सावतेजी बाबा असो, तेरचे गोरोबा काका असो, कुर्मदास महाराज असो, एकनाथ बाबा असो, दंडोर स्वामी असो, तुकोबाई असो, बहिणाबाई असो, मीराबाई असो, या सगळ्या संतांनी जे कार्य केलं तेच कार्य माझ्या सद्गुरु संत बाळूमामाने केलेलं आहे. दूध घालायचं आहे, उदाला कुणी आडवं जाऊ नका. वाघरीकडली लोक तिकडे थांबा, येणाऱ्या लोकांनी उदाला आडवं जाऊ नका.
मला सांगायचंय काय, जे पूर्वीच्या संतांनी कार्य केलं तेच माझ्या सद्गुरु संत बाळूमामांनी केलं. म्हणजे मामांचा अवतार हा भगवान शंकराचा. तसं वास्तविक पाहता भगवान शंकरांनी मृत्यू लोकामध्ये पहिला अवतार घेतला निवृत्त दादांच्या स्वरूपामध्ये.